मी उघडणार नाही. काय ती परी पळून गेली. हा, ग्रुपवर मेसेज केलाय तिनं. ती म्हणे हे काय ते बाबा प्रपोज वगैरे करेपर्यंत ती येणार नाही, गेली पळून. भाई आपलं ग्रुप आहे ना, हा मी पण आहे ना त्यावर. मला माहित नसेल का? माहिती नसलेलं काहीतरी सांगा. नाही नाही आनंदी, मी सकाळी परीशी बोललोय, ती परत येणार नाही, ती तिच्या घरी गेली आहे. अरे बाहेर ये ना, काही कळत नाहीये काय बोलतोस ते. बाहेर येऊ शकत नाही म्हणजे तसं काही नाही. पप्प्याने दार बंद केलाय, दार उघड. हो, आणि कोणीही दार उघडणार नाहीये. भाई दार उघडणार नाहीये. प्रपोज करेपर्यंत तू तिकडेच थांबायचं. अरे काय चाललंय? काय परी गेली त्याचं काय नाही का? काय नाही म्हणजे मला काय नाही काय? अरे भाई या दोघांना मस्ती आली होती ना, गौरव आणि परीला. आता घ्या भाई. आता मी भपावला ना परीच्या घरचा पत्ता सुद्धा पाठवलाय, तिकडून घेऊन येईल तो. पप्प्या मूर्ख आहेस का तू? अरे भाई मी मूर्ख नाहीये, पण भपावचं प्रेम आहे. हे प्रेम नाही तर काय आहे? हे प्रेम नाही तर काय आहे? आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. पप्या सेठ, वहिनी आई आहे वहिनी. भाई आपली वहिनी आलीये, मी बाहेर जातो तिच्याशी बोलायला. एकच सांगतो, कोणीही हे दार उघडायचं नाहीये. पप्प्या गेला का? दार उघडा ना प्लीज. हा चला, आता तुमचा नंबर. इतक्या लोकांशी मी बोलतोय ना. वहिनी तू का आलीये सगळी कामं वगैरे सोडून? इथे तुम्ही परस्पर लग्न ठरवताय आणि मी यायला नको? आईला कळलं नाही ना अजून? मी काही सांगितलं नाही. नाहीतर ना अख्खं हॉटेल डोक्यावर घेतलं असतं त्यांनी. हे बघ बाई वहिनी, मी आज एका मुलीला प्रपोज करणार आहे, पण भाई लग्न वगैरे नाही. म्हणजे भाऊजी तुम्ही फार बदलला तो. म्हणजे तुम्ही असे नव्हता. या सगळ्या मित्रांबरोबर राहून हे नको ते खूळ तुम्ही डोक्यात घालून घेतलंय. म्हणजे अफेअर करायचं आणि असंच राहायचं हे आपल्या स्वभावात नाहीये भाऊजी. अगं काय बोलते वहिनी तू? अगं अफेअर नाही, मी चॅलेंज घेतलंय. तो आपला मित्र आहे ना बाई साहिल, त्यांनी आपल्याला चॅलेंज दिलंय की एका मुलीला सिरियसली प्रपोज करून दाखवायचं.